नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी काही युजफुल टिप्स घेऊन आलेली आहे। त्याच्यातील पहिली टिप आहे ती म्हणजे काचेच्या भरणीसाठी आहे। आता या काचेच्या भरणीचं झाकण तुम्हाला मी काढून दाखवते आणि लावूनही दाखवते। हे झाकण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने थोडं सैल आहे। सैल झाकण पॅक करण्यासाठी आपल्याला कशाचा वापर करायचा आहे, कुठली ट्रिक करायची आहे ते आता तुम्हाला मी दाखवणार आहे। त्यासाठी येथे मी अशा प्रकारचा एक फ्रेंडशिप बँड घेतलेला आहे। तुमच्याकडे जर असा बँड नसेल तर याच्याऐवजी तुम्ही रबरचा वापर करू शकता। आता हा जो बँड आहे तो आपण या काचेच्या भरणीला अशा पद्धतीने व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे। या थ्रेड्सच्या मधोमध आपल्याला हा बँड बसवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तो मी बसवून घेतलेला आहे। आता या भरणीचं झाकण आपण बसवून घेऊया। आता हे झाकण बसवल्यानंतर तुम्ही बघू शकता हे झाकण किती टाईट झालेलं आहे। त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा अशा काचेच्या भरण्या असतील आणि त्यांचे झाकण सैल असेल तर ही ट्रिक तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा। आता आपली पुढची टिप आहे ती म्हणजे डाळीसाठी आहे। येथे मी तूर डाळ घेतलेली आहे। या डाळी पावसाळ्याच्या दिवसामध्ये पटकन खराब होतात, तसेच ओलसरपणामुळे याच्यामध्ये किडेही लागतात। अशा वेळेस या डाळी खराब होऊ नये, त्यांना किडे लागू नये त्यासाठी या डाळीमध्ये आपल्याला थोडीशी हळद घालून घ्यायची आहे। ही हळद आता आपण या डाळीवरती घालूया आणि या डाळीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। अशा प्रकारच्या वेगवेगळ्या डाळी तुमच्याकडे सुद्धा असतील तर या पावसाळ्याच्या दिवसामध्ये खराब न होण्यासाठी ही हळदीची ट्रिक तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा। डाळीमध्ये हळद मिक्स करून झाल्यानंतर डब्याला आपण झाकण पॅक बसवून घेऊया आणि या डाळी तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की स्टोअर करून बघा। आपली पुढची टिप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या पिशवीसाठी आहे। अशा या पिशवी आपल्याला ज्यावेळेस बाहेर कुठे सामानासाठी जायचं असतं त्यावेळेस या पिशवी आपण घेऊन अशा पर्समध्ये ठेवल्या तर त्या अजिबात व्यवस्थित बसत नाहीत। अशी ही मोठी पिशवी आपल्याला पर्समध्ये जर व्यवस्थित ठेवायची असेल तर आपल्याला कुठली आयडिया करायची आहे ते बघायचं आहे। त्यासाठी ही पिशवी अगोदर आपण या पद्धतीने ओपन करून घेऊया आणि ती व्यवस्थित अशी सेट करून ते आपल्याला मधोमध अशी फोल्ड करून घ्यायची आहे। या पद्धतीने फोल्ड करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला त्याच पद्धतीने ती मधोमध फोल्ड करायची आहे। अशा पद्धतीची उभी घडी आपल्याला या पिशवीची करून घ्यायची आहे। आता ही पिशवी खालच्या बाजूने या पद्धतीने छोट्या घडीमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे। फोल्ड करून झाल्यानंतर याचा जो बंद आहे त्याला एक आपल्याला पीळ करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीचा पीळ करून झाल्यानंतर तो आपण या पद्धतीने या घडीला असा घालून घ्यायचा आहे। या बंदाचा एक पीळ आपण या घडीला घालून घेतल्यानंतर आता तुम्ही बघू शकता या पद्धतीची अशी छोटीशी घडी या पिशवीची आपण तयार करून घेतलेली आहे। आता तुम्ही बघू शकता या पिशवीची छोटीशी घडी तयार झाल्यामुळे आता ही आपण पर्समध्ये सहज ठेवू शकतो। त्यामुळे तुम्ही सुद्धा ही आयडिया नक्कीच ट्राय करा। आता इथे मी डेटॉल सॅनिटायझर घेतलेला आहे। याचा उपयोग कुठे आणि कसा करायचा आहे ते सुद्धा आता तुम्हाला मी दाखवणार आहे। खूप सुंदर असा उपयोग इथे आपण याचा करणार आहोत। त्यासाठी इथे मी असा कापसाचा छोटासा बोळा घेतलेला आहे। आता त्याच्यावरती आपल्याला 1 ते 2 थेंब सॅनिटायझरचे घालून घ्यायचे आहेत। कापसावरती हे घालून झाल्यानंतर ते आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याचा उपयोग कुठे करायचा ते बघूया। येथे हा स्विच बोर्ड तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने थोडासा काळपट झालेला आहे। बटन सुद्धा अशा पद्धतीने काळपट झालेले आहेत। ते स्वच्छ करण्यासाठी याचा उपयोग आपण इथे करणार आहोत। अशा प्रकारे सॅनिटायझर लावलेला हा कापसाचा बोळा या स्विच बोर्डवरती आपल्याला या पद्धतीने असा घासून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यावरील सर्व काळपटपणा निघून जाईल। आता हा स्विच बोर्ड स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला दाखवते किती स्वच्छ झालेला आहे ते बघा। जर आहे कुठे याच्यावरती काळपटपणा शिल्लक राहिलेला नाही। तुम्ही सुद्धा ही आयडिया नक्कीच ट्राय करा। आपली आता पुढची टिप आहे ती म्हणजे कुठल्याही प्रकारचं पॅकेट फोडल्यानंतर ते आपण कशा प्रकारे पॅक करायचं त्यासाठी आहे। येथे हे माझ्याकडे मुगाचं पॅकेट एक फोडलेलं आहे, त्याच्यातील थोडेसे मूग मी काढून घेतलेले आहेत। तर हे पॅकेट आपण कशा प्रकारे पॅक करायचं आहे जेणेकरून त्याच्यातील मूग खराब होणार नाही। त्यासाठी पॅकेटची जी फोडलेली बाजू असते ती आपण या पद्धतीने बारीक अशी घडीमध्ये फोल्ड करायची आहे आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा फोल्ड करून ती आपण या पद्धतीने पॅक करून घ्यायची आहे। त्यासाठी रबरचा वापर इथे मी केलेला आहे। तुम्ही सुद्धा फोडलेले पॅकेट पॅक करण्यासाठी ही ट्रिक नक्कीच ट्राय करून बघा। आता आपली पुढची टिप आहे ती म्हणजे अशा प्रकारे एकात एक अडकलेल्या या फुलपात्रासाठी आहे। अशा प्रकारे फुलपात्र अडकल्यानंतर ते पटकन निघत नाही, कितीही प्रयत्न केला तर ते निघत नाही। त्यासाठी एकात एक अडकलेले फुलपात्र सहज निघण्यासाठी आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून ते सहज निघलं जाईल। त्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। आता या पाण्यामध्ये आपल्याला ही दोन्ही अडकलेली फुलपात्री बुडवून घ्यायची आहेत, जेणेकरून त्यांच्या आतमध्ये थोडंसं पाणी जाईल। आता या दोन्ही फुलपात्राच्या मध्ये पाणी भरल्यानंतर हे आपल्याला आता गॅसवरती गरम करायला ठेवायचं आहे। ही दोन्ही अडकलेली फुलपात्री आपल्याला कमी गॅसवरती अर्धा मिनिटभर गरम करून घ्यायची आहेत। गरम होताच तुम्ही आता बघू शकता दोन्ही फुलपात्री वेगवेगळी झालेली आहेत। आता ही फुलपात्री तुम्हाला पकडीच्या आणि चमच्याच्या सहाय्याने काढून दाखवते किती सहज येते ही फुलपात्री बाजूला झालेली आहे ते बघा। ही ट्रिक तुम्ही अडकलेल्या वाटीसाठी, फुलपत्रासाठी तसेच ग्लाससाठी याच्या अगोदर कधी ट्राय केली आहे का नक्की कमेंट करून सांगा। टिप ती म्हणजे मोबाईलसाठी आहे। ज्यावेळेस आपल्याला काही काम करत असताना असा मोबाईल बघायचा असतो त्यावेळेस आपल्याकडे जर असं स्टँड नसेल मोबाईल ठेवण्यासाठी त्यावेळेस हा मोबाईल आपण या पद्धतीने भिंतीला उभा करण्याचा प्रयत्न करतो, पण तो अजिबात उभा राहत नाही, या पद्धतीने खाली पडला जातो। अशा वेळेस आपल्याला कुठली ट्रिक करायची
करायचे आहे ते बघायचं आहे। त्यासाठी येथे मी कपड्याचे 2 चिमटे घेतलेले आहेत। आता हे चिमटे आपण मोबाईलच्या दोन्ही बाजूला या पद्धतीने असे लावून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने मोबाईलच्या दोन्ही बाजूला हे चिमटे लावल्यानंतर तुम्हाला आता हा मोबाईल उभा करून दाखवते, किती व्यवस्थित उभा राहत आहे ते बघा। या पद्धतीने इथे आपण या चिमट्याचा उपयोग मोबाईल स्टँड सारखा केलेला आहे। हा मोबाईल आता तुम्हाला मी भिंतीला सुद्धा लावून दाखवते, किती सहज आपल्याला हे दिसत आहे ते बघा आणि किती व्यवस्थित हा मोबाईल राहत आहे ते बघा। त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर ही मोबाईल स्टँडची आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा। डेटॉल हँडवॉशच्या या 2 पाऊच पासून सुंदर वस्तू बनवून दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। आणि तुमच्याकडे जर असे पाऊच असतील तर तुम्ही सुद्धा ते टाकू न देता त्याचा असा वापर नक्की करून बघा। हे दोन्ही पाऊच आपण एकावरती एक ठेवून कट करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने ते व्यवस्थित असे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने दोन्ही पाऊच आपण कट करून घेतलेले आहेत। अशा प्रकारचे तुकडे इथे आपले कट करून झालेले आहेत। आता आपण एका पाऊचचे हे दोन्ही तुकडे एकत्र ठेवून मधोमध फोल्ड करायचे आहेत। फोल्ड करून आता आपल्याला ते कट करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने कैचीने ते आपल्याला वरपर्यंत कट करायचे आहेत, पूर्ण कट करायचे नाहीत। याच पद्धतीने दुसरा सुद्धा आपण कट करून घेऊया। अशा पद्धतीने हे आपण कट करून घेतलेलं आहे। आता तुम्हाला हे दाखवते, या पद्धतीने आपण हे कट केलेलं आहे। याचा उपयोग आपल्याला पुढे काय करायचा आहे ते बघायचं आहे। आपण हे आता बाजूला ठेवूया। आता इथे मी एक न्यूजपेपर घेतलेला आहे, तो आपण मधोमध कट करून घ्यायचा आहे। त्यासाठी अगोदर इथे मी या पद्धतीने फोल्ड करून घेत आहे। फोल्ड करून झाल्यानंतर कैचीने आपण या पद्धतीने तो कट करून घेऊया। या पेपरचे आपण 2 तुकडे करून घेतलेले आहेत। आता याच्यातला एक पेपरचा तुकडा घेऊन आपण याची एक स्टिक बनवायची आहे। ही स्टिक बनवण्यासाठी येथे मी कलरिंग ब्रश घेतलेला आहे, हा छोट्या साईजचा आहे। आता या पेपरला आपण फेविकॉल लावून घेऊया। फेविकॉल लावून झाल्यानंतर ब्रश त्याच्यावरती ठेवून या पद्धतीने एक त्याची स्टिक बनवायची आहे। आता आपण दुसऱ्या सुद्धा पेपरची याच पद्धतीने एक स्टिक बनवायची आहे। अशा पद्धतीच्या 2 स्टिक मी बनवून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला त्या व्यवस्थित अशा कट करून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने वरच्या आणि खालच्या बाजूने त्या व्यवस्थित मी कट करून घेत आहे। कट करून झाल्यानंतर आपण याचा आता कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते बघायचं आहे। आता आपण हे फेविकॉलचे जे तुकडे कट केलेले होते त्याचा सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते बघणार आहोत। आता हे दोन्ही तुकडे आपल्याला एकाला एक जोडून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे मी स्टेपलर घेतलेला आहे। स्टेपलरने आपण एक एक तुकडा या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे। आता दुसराही आपण याच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने दोन्ही मी तुकडे जोडून घेतलेले आहेत। हे तुकडे आपण जोडून घेतल्यानंतर याचा उपयोग आपण कसा करायचा आहे, काय करायचं आहे ते बघायचं आहे। या कट करून घेतलेल्या डेटॉल हँडवॉशच्या पाऊचपासून आपण फुलं तयार करणार आहोत। त्यासाठी इथे अगोदर आपण पेपर स्टिक घेऊया। पेपर स्टिक घेऊन वरच्या बाजूला या पद्धतीने आता हा हँडवॉश पाऊचचा कट केलेला हा भाग आहे तो जोडून घ्यायचा आहे। या पद्धतीने तो आपण फोल्ड करत करत तो जोडून घ्यायचा आहे। हे व्यवस्थित गुंडाळून झाल्यानंतर आता आपल्याला पॅक करण्यासाठी स्टेपलरचा वापर करायचा आहे। तुम्ही आता बघू शकता, या पद्धतीने आपण दुसरं सुद्धा फूल बनवलेलं आहे। किती सुंदर ही फुलं दिसत आहेत ते बघा। अशा प्रकारे तुमच्याकडे जर डेटॉल हँडवॉशचे हे पाऊच असतील तर तुम्ही सुद्धा ते टाकू न देता त्याचा या पद्धतीने वापर करू शकता। या फुलांच्या पेटल सुद्धा आपण व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने 2 फुलं आपण इथे बनवलेली आहेत। ही पाऊच पासून बनवलेली फुलं किती सुंदर दिसत आहे ते बघा। यांना तुम्ही ग्रीन पेपर सुद्धा लावू शकता किंवा ग्रीन कलरही करू शकता। अशी ही सुंदर तयार केलेली फुलं मी या झाडामध्ये लावून ठेवलेली आहेत। आता हे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत।